प्रेज द लॉर्ड. भलतेच एक्साइटेड सगळे. ए मॅन, हालेलुया. सगळे आनंदी आहेत. प्रभूला धन्यवाद. आज या रात्रीच्या समयी प्रभूची महान उपस्थिती आपल्यामध्ये आहे. यावेळेस आपण प्रभूच्या पवित्र वचनाकडे वळणार आहोत आणि तत्पूर्वी आपण उभे राहूया. एक लहानशी आपण प्रार्थना करणार आहोत. या आपले डोळे बंद करू, आपले लक्ष प्रभूकडे केंद्रित करूया. यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत. या आपले डोळे बंद करू, आपले हात उंच करूया स्वर्गाकडे. सुंदरशा वेळेबद्दल प्रभूला धन्यवाद देऊया. त्याचे मनापासून आभार मानूया. त्याची उपकार स्तुती करू. पवित्र पवित्र परमपवित्र थोर सनातन आमच्या जिवंत देवा, आकाश पृथ्वी आणि सर्व काही उत्पन्न करणाऱ्या आमच्या स्वर्गीय बापा, पुन्हा एक वार नासुरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी लीन दिनांतकरणाने आलेलो असताना प्रभू आमच्या जीवनाचा स्वीकार तू कर. आज रात्री तुझ्या वचनांवरती मनन करीत असताना आमच्या अंतकरणाचा ताबा घे. स्वर्गाचे द्वार उघडले जाऊ दे. तुझ्या दैवी सामर्थ्याद्वारे आज रात्री प्रत्येकाच्या अंतकरणाची भेट घे. ओठ माझेत पण प्रत्येक शब्द स्वर्गातून तुझपासून येत आहे म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तू बोल प्रभू आणि तुझ्या लोक ऐकत आहेत असं होऊ दे. धन्यवाद. ही प्रार्थना ऐकलीस. सर्व आदर सन्मान आणि गौरव तुला देतो. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते ऐक. आमेन आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. भजनांद्वारे तुम्ही आशीर्वादित होत आहात का? आमेन, हालेलुया. प्रभूची स्तुती असो. देव बापाचं पवित्र वचन आपल्याला सांगतं की तो परमेश्वर इस्रायलाच्या स्तुतीस्तवनात वसणारा देव आहे. कुणाला सोन्याची चांदीची सिंहासन आवडत असतील, पण माझ्या देवाला स्तुतीस्तवनाचं सिंहासन आवडतं. हालेलुया. स्तोत्रसंहिता 22वा अध्याय आणि 3रं वचन. साम चॅप्टर 22 वर्स 3. स्तोत्र 22 आणि 3. तरी पण हे इस्रायलाच्या स्तवनात वसणाऱ्या तू पवित्र आहेस. आमेन. सगळ्यांनी म्हणा, तरी पण हे इस्रायलाच्या स्तवनात वसणाऱ्या तू पवित्र आहेस. आमेन, हालेलुया. आमचा देव इस्रायलाच्या स्तुतीस्तवनात वसणारा परमेश्वर आहे. त्याच्या आवडीचं ठिकाण, काही लोक म्हणतात मला हे ठिकाण खूप आवडतं. उन्हाळ्याचे दिवस आले की लोक फिरायला वेगवेगळ्या ठिकाणी जातात. मला तिकडचं वातावरण आवडतं, मला हे ठिकाण आवडतं. पण आमच्या देवाला स्तुतीस्तवनात राहणं जास्त आवडतं. हालेलुया. मग काय होतं की ज्यावेळेस देवाचे लोक स्तुतीस्तवन करतात, देवाला धन्यवाद द्यायला सुरुवात करतात, तो स्वर्ग सोडतो. तो त्याचं राजासन सोडतो आणि तो आमच्यामध्ये उतरून येतो. बायबलमध्ये अनेक वाद्यांचा उल्लेख केलेला आहे. डफ, सतार, वीणा, खंजेरी, झांजा, दशतंतुवाद्य, सारंगी, डमरू, बासरी, चंग अशा वेगवेगळ्या वाद्यांचा बायबलमध्ये उल्लेख केलेला आहे. परमेश्वर आराधनेमध्ये, स्तुतीमध्ये वसणारा देव, त्या परमेश्वराची एक अलौकिक आणि महान योजना आहे की ज्यावेळेस आम्ही त्याची आराधना वाद्य वाजवून करतो, त्याचं सामर्थ्य उतरून येतं आणि तो आपल्या लोकांची भेट घेतो. आणि म्हणून कधी कधी असं स्पिरिच्युअल ड्रायनेस येतो काही लोकांना, आणि बऱ्याच वेळा असं वाटतं की माझ्या जीवनात देवाची उपस्थिती नाही आहे. काही लोकांना असं जाणवतं की मी देवापासून दूर गेलोय. एक काम करायचं आज नंतर, ज्या क्षणी वाटेल देवापासून दूर गेलोय, गुडघे टेकायचे, हात उंच करायचे आणि आराधनेला सुरुवात करायची. कारण त्याने सांगितलंय जिथं स्तुती आराधना आहे त्या आराधनेत मी वस्ती करणार आहे. ज्या दिवशी वाटेल देवा मी एकटा पडलोय, ओ धन्यवाद देवा धन्यवाद, तो म्हणतो मी इथंच आहे. हालेलुया. त्याची उपस्थिती तुमच्या जीवनात उतरून आल्याशिवाय राहत नाही आणि मग तो महान काम करतो. एक उज्जिया नावाचा राजा बायबलमध्ये होऊन गेला. देवाने त्याचं कल्याण केलं. सगळ्यांनी म्हणा, कल्याण केलं. आता जे कल्याणहून आले ते जास्त खुश होतील. हालेलुया. दुसरे इतिहास 26वा अध्याय 5वं वचन आपल्यासाठी वाचत आहे. देवाचे दृष्टांत जाणणारा जखर्या याच्या वेळी तो देवाच्या भजनी लागलेला असे. किती लोक आमेन म्हणतील?
देवाचा हा दास ज्या वेळेस देवाच्या भजनी लागला त्यावेळेस काय झालं पहा. देवाच्या भजनी जोवर तो लागला होता तोवर त्याने त्याचे कल्याण केले. आमेन. जोपर्यंत राजा देवाच्या भजनी लागला तोपर्यंत देवाने त्याचे कल्याण केले. आमेन. कधी कधी लोक असं कंटिन्यू फोनवरती बोलत असतात. इथं बोलत नाही, त्याबद्दल मी देवाची स्तुती करतो. कंटिन्यू काही लोक फोनवरती असतात. मग आज 1 तारीख आहे, मग तो व्यक्ती आज फोनवरच दिसत नाही. मग त्याला विचारता तुम्ही, अरे काय झालं आज, काय जास्त फोनवर बोलत नाही, फोन बघत नाही, झालं काय? मग तो म्हणतो रिचार्ज संपलाय. रिचार्ज तसंच आहे हे पण. जोपर्यंत भजनी लागला देवाच्या तोपर्यंत देवाने त्याचे कल्याण केले. भजन बंद, कसले समजदार लोक आज आलेत, प्रभूला धन्यवाद. रिचार्ज खतम, भजन बंद, रिचार्ज खतम. जोपर्यंत तो देवाच्या भजनी लागला तोपर्यंत देवाने त्या राजाचं, देव बापाने त्याचं कल्याण केलं. ज्यावेळेस आम्हाला वाटतं आमचं कल्याण व्हावं त्यावेळेस आम्ही देवाची आराधना स्तुती करणं गरजेचं आहे. जर जीवनात चांगलं व्हावं असं वाटत असेल तर खऱ्या देवाची तुम्हाला ओळख आहे, त्या देवाच्या भजनी लागणं गरजेचं आहे. आमेन. हालेलुया. पटकन मी तुम्हाला 4 राजांबद्दल सांगणार आहे, वेगवेगळ्या 4 राजांबद्दल ऐकणार आहेत तुम्ही. तर या 4 राजांपैकी एक राजा हा मोवाबाचा राजा होता. त्याचं नाव होतं मेशा. सगळ्यांनी म्हणा मेशा. मेशा नावाचा एक राजा आहे, तो मोवाबाचा राजा आहे. यहोराम नावाचा इस्रायलचा राजा आहे आणि यहुदाचा राजा यहोशाफाट आहे आणि त्याच काळामध्ये एक आदोमाचा राजा आहे. असे हे 4 राजे, त्यांच्याविषयीची घटना आहे. एक इजबेल नावाची स्त्री होती आणि तिचा पती होता आहाब. आहाब राजाच्या काळामध्ये, समजतंय का सगळ्यांना? आहाब राजाच्या काळामध्ये मोवाबाचा राजा दरवर्षी 1,00,000 मेंढरांची लोकर आणि 1,00,000 एडक्यांची लोकर त्या इस्रायलच्या राजाला भेट म्हणून द्यायचा, खंडणी समजा. मग काय झालं की तो आहाब नावाचा राजा मरण पावला आणि त्याचा मुलगा यहोराम त्याच्या जागी राजा झाला. ज्यावेळेस त्याने पाहिलं की हा प्रभावशाली राजा मेलाय आणि त्याचा मुलगा राजा झालेला आहे, त्याच वेळेस त्याने काय केलं, ते देणं सगळं बंद करून टाकलं आणि तो त्या यहोरामच्या विरुद्ध उठला. मोवाबाचा राजा इस्रायल राजाच्या विरुद्ध उठला. किती लोक आमेन म्हणतील? बाप मेला, सगळ्यांनी साथ सोडली आणि तो विरोधक राजा तो पण त्याच्या विरुद्ध उठला. आणि त्या कालखंडामध्ये, त्या कालावधीमध्ये असं झालं, इस्रायलच्या राजाने निरोप पाठवला यहुदाच्या राजाला, मला मदत कर कारण की मोवाबचा राजा मला त्रास देत आहे. त्यावेळेस देवाच्या प्रिय लोकांनो, आदोमाचा राजा पण त्याच्या मदतीला आले. म्हणजे इस्रायलचा राजा, यहुदाचा राजा आणि आदोमाचा राजा, तिघे राजे मिळून युद्धासाठी निघाले. बोलो येशू मसीह की. ज्यावेळेस इस्रायलच्या राजाने यहुदाच्या राजाला निरोप पाठवला, वाचतो मी वचन ऐका, 2 राजे 3 अध्याय 7 वचन. त्याने जाऊन यहुदाचा राजा यहोशाफाट ह्याला असा निरोप पाठवला की मोवाबाचा राजा माझ्यावर उलटला आहे, तर त्याच्याशी लढायला आपण माझ्याबरोबर येता काय? तो म्हणाला, हो मी येतो. आपण आणि मी एकच, माझे लोक ते आपले लोक, माझे घोडे ते आपले घोडे. बघा घोडेच घोडे तिथे कितीतरी. हालेलुया. आपले लोक, माझे लोक, तुझे लोक, माझे पण जेवढं काही आहे ते सगळं तुझं आहे. चल राजा, मी पण येतो तुझ्या बरोबर लढायला. इस्रायलच्या राजाला 2 राजांनी साथ दिली. त्यापैकी यहुदाच्या राजाचं म्हणणं आहे, माझे लोक आणि माझे घोडे, माझं जे काही आहे ते सगळं तुझं आहे, चल आपण युद्धाला जाऊ. ह्या सगळ्या त्यांच्या बोलण्यात त्यांची भिस्त घोडे आणि रथांवरती आहे. त्यांचा विश्वास त्यांच्या ताकदीवर आहे. त्यांची लढाई लढण्याची क्षमता काय आहे त्या क्षमतेवर त्यांना विश्वास आहे. पण या त्यांच्या बोलण्यात कुठंच परमेश्वराचं नाव नाही. ज्यावेळेस म्हणतो आपण, माझे लोक ते तुझे लोक, माझे घोडे ते तुझे घोडे, माझं जे काही आहे ते सगळं तुझं आहे, त्यावेळेस आम्हाला एका देवाच्या दासीची आठवण येते आणि तिचं नाव आहे रूथ. हालेलुया. रूथ नामीला काय म्हटली? तुझे लोक ते, पण तुझा देव तो
माझा देव. हालेलुया. रूथचं जीवन आशीर्वादित झालं. 3 राजे युद्धाला निघालेत, स्वतःचे घोडे आणि रथ यांच्या जोरावरती. काय होणार आहे पुढं? ज्यावेळेस ते गेले, एका अशा ठिकाणी जाऊन ते अडकले का तिथं त्यांच्या जनावरांना पाणी मिळेना. बायबल सांगते. किती लोक आमेन म्हणतील? ज्या गोष्टीचा तुम्ही घमंड कराल त्या गोष्टीतून देव तुम्हाला खाली उतरून आणणार आहे. तुम्हाला घमंड करायचं तर देवाच्या नावावरती करा, तिथून तुम्हाला कोणी खाली आणण्याची ताकद ठेवत नाही. राजांचा घमंड त्यांच्या घोड्यांवरती, रथांवरती. आणि मग काय झालं? त्यांची घोडे, रथ सगळे व्यर्थ झालं. जनावरांना प्यायला पाणी मिळेना. हाहाकार. जनावर मरतील की काय अशी स्थिती आहे. काय करायचं काही समजेना. आता कुणाला विचारायचं? ह्या परमेश्वराने 3 राजांना ठार मारण्यासाठीच या खोऱ्यात आणलंय की काय, असा प्रश्न त्यांच्या पुढे पडला. इथं कुणी संदेष्टा आहे का असं त्यांनी विचारलं. आणि कुणीतरी सांगितलं इथे संदेष्टा आहे, त्याचं नाव आलिशा आहे. हालेलुया. मला आनंद वाटतो ह्या बायबलच्या वचनाबद्दल. हालेलुया. संदेष्टे होते, संदेष्टे आहेत. हालेलुया. बोलो येशू मसीह की. जिथं समस्या आहे तिथं लोक शोधतायत की आम्हाला संदेष्टा कुणी मिळेल का. आणि मग तुमच्यासाठी आता पुढची वचनं वाचतो, लक्ष देऊन ऐका. ऐकताय? 2 राजे 3 अध्याय 12 ते 18 सलग पटकन वाचतो, ऐका. 2 राजे 3 अध्याय 12 ते 18 वचनं ऐका कान देऊन. यहोशाफाट म्हणाला, परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त होत असते. मग इस्रायलाचा राजा यहोशाफाट व अदोमाचा राजा हे त्याच्याकडे गेले. आलिशा इस्रायलाच्या राजाला म्हणाला, मला तुझ्याशी काय कर्तव्य आहे? तू आपल्या बापाच्या, आपल्या आईच्या संदेष्टांकडे जा. इस्रायलाचा राजा त्याला म्हणाला, नाही नाही, ह्या 3 राजांना मोवाबाच्या हाती द्यावे म्हणून परमेश्वराने त्यांना एकत्र केले आहे. आलिशा म्हणाला, ज्याच्या हुजुरास मी असतो त्या सेनाधीश परमेश्वराच्या जीविताची शपथ, येथे असलेल्या यहुदाचा राजा यहोशाफाट याला मी मान देत नसतो तर मी तुझ्याकडे ढुंकूनही पाहिले नसते. आता एखादा वाजंत्री घेऊन या. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. आलिशा देवाचा अभिषिक्त त्याच्या समोर ही समस्या आणण्यात आली आहे की आता आमच्या जनावरांना प्यायला पाणी नाहीये. ज्या घोड्यांवरती, रथांवरती आम्हाला घमंड होता, आमचे तेच घोडे मरू लागलेत. आणि जर त्यांना काही झालं, या युद्धात आमचा पराजय ठरलेला आहे. तर हे देवाच्या सेवका, देव काय म्हणतो ते आम्हाला सांग. परमेश्वराचा संदेश आमच्यासाठी तू सांग. आणि ज्या वेळेस आलिशाने बोलायला सुरुवात केली, पहिल्या शब्दात तो म्हणतो, वाजंत्री घेऊन या. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. वाद्य वाजवणाऱ्यांना घेऊन या. बायबल सांगते या ठिकाणी, आता एखादा वाजंत्री घेऊन या. वाजंत्री वाद्य वाजवत असताना, काय करत असताना? हालेलुया. हे वाद्य वाजत असताना तुम्हाला देवाचा अभिषेक जाणवत होता? हालेलुया. ते गीतं गात असताना तुम्हाला प्रभूची उपस्थिती जाणवत होती? हेच प्रभूचं सामर्थ्य आहे जे त्या काळामध्ये देवाने प्रकट केलं. बायबल या ठिकाणी सांगत आहे, वाजंत्री वाद्य वाजवत असताना परमेश्वराचा हस्त आलिशावर आला. हालेलुया. परिस्थिती बदलणार जेव्हा माझ्या देवाचा हात येणार. तो हात येण्यासाठी आधी देवाचं गौरव करणं गरजेचं आहे. आमेन. वाद्य वाजवायला सुरुवात झाली आणि देवाचा वरदहस्त देवाच्या अभिषिक्तावरती, आलिशावरती आला. तो म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, ह्या खोऱ्यात जिकडे तिकडे खळगे खणा. म्हणजे कुठल्या खोऱ्यात? जिथं पाणीच नाहीये प्यायला, त्याच खोऱ्यात. मी तुमच्याशी बोलत आहे देवाच्या लोकांनो. तुमच्या परिस्थितीपासून पळू नका, तिथंच उभे राहा आणि वाट पहा, देव तुमच्यासाठी काम करणार आहे. इथं अडचण आहे, देवा उजवीकडे जाऊ की डावीकडं? प्रभू म्हणतो, मी जिथं येईल मी तिथं मिराकल करणारा देव आहे. खोऱ्यातून पळू नको पाणी शोधायला. जे खोरं आज कोरडंय, खळगे खाण्याला सुरुवात कर. पुढे बघ काय होतं, ऐका. परमेश्वर म्हणतो, काही वादळ किंवा पाऊस तुमच्या दृष्टीस न पडता हे खोरे पाण्याने भरून जाईल. हालेलुया. कुठलाही पाऊस न येता, कुठल्याही प्रकारची पर्जन्यवृष्टी न होता
हे खोरं पूर्ण पाण्याने भरून जाणार आहे. काय प्रॉफिटिक वर्ड आहे. आणि तुम्ही व तुमची पाठळे आणि जनावरे पाणी पितील. आमेन. परमेश्वराच्या दृष्टीने ही केवळ क्षुल्लक गोष्ट आहे. तो मोवाबी लोकांना तुमच्या हाती देईल. तो मोवाबी लोकांना तुमच्या हाती देईल. आधी दिलं नव्हतं कारण की तुमचा भरोसा तुमच्या रथ आणि घोड्यांवरती होता. पण आता तुम्ही देवाच्या भजनी लागला आहात. आता तुम्ही देवाचा शोध घेत आहात. आता तुम्ही देवाच्या गौरवासाठी वाद्य वाजवत आहात. आता मात्र तुमचे वैरी तुमच्यापासून पळून जाणार आहेत. आता मात्र मी तुमच्याकडे पाणी पाठवणार आहे. आता मात्र तुमची तहान मी भागवणार आहे. हालेलुया. जे आराधक आहेत, जे प्रभूचं गौरव करणार आहेत, परमेश्वर त्यांची तहान भागवतो. परमेश्वर त्यांना विजयी करतो. तुमची आराधना परमेश्वराचं सामर्थ्य घेऊन येते प्रियांनो. हालेलुया. आलिशाने वाजंत्री आणायला सांगितले. त्यांचं वाद्य वाजताच देवाचा आत्मा त्याच्यावरती आला. हालेलुया. भजन संध्या आहे. देवाचे सेवक गीतं गातील. किरण काळे ब्रदर एकदम मुंबई हादरून टाकायचं काम चाललंय आज. प्रभूची स्तुती असो. प्रभूला धन्यवाद. ठीक आहे, ते सगळं चालू राहील. पण ती आराधना होत असताना आज आलिशासारखा देवाचा हात तुमच्या जीवनावर येणार आहे. कुठली भूमी कोरडी आहे, देव पाणी पाठवत आहे. प्रभू त्याचा आशीर्वाद पाठवत आहे. प्रभूचं सामर्थ्य तुमच्या जीवनाकडे येत आहे. जिथं तुम्हाला पराजयाची भीती वाटत होती तिथं तुमचा विजय निश्चित आहे. कारण देवाचा हात आला आहे. तुम्ही देवाची आराधना करत आहात. हालेलुया. बोलो येशू मसीह की. कलस्सीकरास पत्र 3 अध्याय 16 वचन. कोलोसियन्स चॅप्टर 3 वर्स 16. ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो. किती? अकाउंट मधले पैसे कमी झाले तरी चालतील. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. घरातले गहू तांदूळ काय असतील ते डबे रिकामे झाले तरी, पण ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो. आमेन. परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा. आमेन. अंतकरणामध्ये कृपेच्या प्रेरणेने गीत गायन आणि स्तोत्र गाण्यासाठी देवाचं पवित्र वचन आज आपल्याला सांगत आहे. खरी आराधना आहे ना, आशीर्वाद घेऊन येते, देवाची उपस्थिती आणते. हे पण खूप चांगलं प्रभावी शब्द आहेत. पण अजून एक सिक्रेट तुम्हाला सांगतो. कोणाला सांगू नका. ऐकताय तुम्ही? नाही ऐकत? आज सांगू का पुढच्या मीटिंगमध्ये सांगू? मग बोला. असं सांगा पास्टर, सांगा. सांगणार नव्हतो यांना. आग्रह एवढा आहे, सांगावंच लागेल. ऐका. देवाच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्ही गीतं गाता, देवाची उपस्थिती येते. जेव्हा तुम्हाला जाणवत नाही की उपस्थिती नाहीये, जीवनात ड्रायनेस आहे, फक्त आराधना करायला सुरुवात करा. आणि आराधना करताना मी असं बऱ्याच वेळा पाहिलंय की बरेच लोक नाही का कंटिन्यू वेगवेगळे गीतं ऐकत राहतात. पण ना ती गीतं ऐकताना एक गाणं असं येईल ना मध्येच, तुमचे अश्रू वाहायला लागतील. मग काय करायचं? पुढचं गाणं नाही ऐकायचं, तेच गाणं परत परत ऐकायचं. हालेलुया. ज्या गीताने तुमच्या अंतकरणाची पकड घेतली ना, ते गाणं परत पुढं जाता कामा नये. परत त्याला रिव्हर्स फॉरवर्ड तेच ऐकत राहायचं जोपर्यंत आत्म्यात तंदुरुस्त वाटत नाही. हालेलुया. आणि मग ती उपस्थिती आल्यानंतर तुमच्यात एक सामर्थ्य येतं आणि तुम्हाला वाटतं माझ्या देवाने तांबडा समुद्र दुभागलाय. हालेलुया. 3 राजे, अफाट सैन्य होतं त्यांच्याकडं. ते राजे मोवाबी राजाला घाबरले. हालेलुया. 3 राजे असून पण आमचा एकच राजांचा राजा, 1 मॅन शो. हालेलुया. एकटा तो आला ना, बस तुम्हाला कोणाची गरज नाहीये. त्याची उपस्थिती तुमच्या जीवनातली परिस्थिती बदलणार आहे. त्याची उपस्थिती आणण्यासाठी देवाच्या भजनी लागणं गरजेचं आहे. एक. दुसरा मुद्दा, त्याची उपस्थिती येईल गीतं गायनं, भजनं, वाद्याच्या द्वारे. पण आणखीन एक गोष्ट घडेल, दुष्टात्मेची सेना पळून जाईल. शोधत बसू नका कोणाला. पास्टर घरी येतं का? घरात भूत शिरलंय.
आमच्या इथं दुष्ट आत्मा आहे, मला असं दिसतंय, मला तसं दिसतंय, मला हे झालं, त्याला ते झालंय, तिथं गेलं तर मला कसं तरी होतं. हे सगळं बोलण्याच्या आधी गुडघ्यावरती या, त्याची आराधना करायला सुरुवात करा. त्याची उपस्थिती आली की कसलंही सैतानी संकट असो ते निघून जातं, कुठलाही प्रकार असो. ज्यांच्यावर देवाचा खरा अभिषेक आहे त्यांना जादू टोण्याची भीती नाहीये. थोडं उलट करून सांगतो, उलट दुष्टात्म्यानं तुमची भीती आहे. तुम्ही रस्त्याने चालाल, हालेलुया हालेलुया हालेलुया, तिकडून म्हणते हलवतीने एक म्हणा, हालूया आता इथून लवकर निघू, आता अभिषिक्ता आलाय, देवाची दासी आली. तुमच्या आराधनेने दुरात्मे पळ काढतात. तुमच्या आराधनेत ताकद आहे. तुमच्या आराधनेने देवाची उपस्थिती आणली आणि त्या उपस्थितीमुळे दुष्टात्मे, वाईट शक्ती, सैतानी अडखळणं निघून जातात. पण आराधनेचे पण 2 प्रकार आहेत. सांगू की नको सांगू? असा एक्साइटेड क्राऊड आजपर्यंत बघितला नव्हता. क्या बात आहे. सांगून टाकू. एक खरी आराधना आहे आणि एक खोटी आराधना आहे. आज सेवेत 2च गोष्ट आहेत, एक तर अनॉइंटिंग आहे, नाही तर ऍक्टिंग आहे. आम्हाला अनॉइंटिंग पाहिजे, आम्हाला खरा आत्मा पाहिजे, सत्यता पाहिजे, आणि त्या सत्यते पुढं असत्य टिकू नाही शकत. बायबल सांगतं योहान 4:24, देव, जरा मोठ्याने, देव, क्या बात आहे. आणि आम्ही काय आहोत? शरीर आहोत. आम्ही काय आहोत? शरीर आहोत. भूक लागते की नाही तुम्हाला? नाही लागत? डोळ्यांनी बघितलं, अरे देवा किती सुंदर साडी आहे, किती सुंदर गाडी आहे, किती सुंदर घर आहे, आणि अजून लिस्ट फार मोठी आहे. शरीर तुम्हाला शरीराच्या गोष्टी सांगणार आहे, पण धन्य आहेत ते लोक जे शरीराच्या अधीन नाही, जे आत्म्याच्या अधीन आहेत. हालेलुया. आत्मिक देवाची, देव आत्मा आहे, त्या आत्मिक देवाची आराधना आत्म्याने आणि खरेपणानेच केली पाहिजे. आमेन. शरीराने नाही होऊ शकत. जे देहात अडकलेले आहेत, दैहिक स्वभावात अडकलेत, त्यांच्यासाठी आराधना एक कठीण भाग आहे. आणि म्हणून बायबल सांगतं योहान 4:24, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. त्या आत्म्याने, खऱ्या आत्म्याने जेव्हा तुम्ही आराधना करता, दुरात्मे निघून जातात, आजार विकार निघून जातात, सैतानी अडखळणं निघून जातात. त्या उपस्थितीमध्ये एक टाइम असा होता, भूत लागलं होतं राजाला. कोणाला? हा, काय नाव होतं त्याचं? हे शाबास, सगळे बायबल पाठ करून आलेत घरून. तुम्हाला माहित होतं का मी काय सांगणार आहे आज? प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. शाऊल राजाला दुष्टात्मे लागले. देवाच्या विरुद्ध वागल्यामुळे देवाची उपस्थिती हटली. येशूचं रक्त नव्हतं त्यांच्याकडं. पाप क्षमेसाठी त्यांचा वेगळा क्रायटेरिया होता, आणि तो कालखंड त्याच्यासाठी असा ठरला की त्याच्या पतनाला ते कारण झालं की त्याने देवाच्या आज्ञा मोडल्या. आणि मग अशा परिस्थितीमध्ये दुष्टात्मे येऊन शाऊलाला त्रास द्यायचे. आणि मग कशामुळे त्याचे दुष्टात्मे जातील? काय करावं लागेल? कुणीतरी तंतुवाद्य वाजवणारा एखादा शोधून आणा. बायबल सांगतं 1 शमूएल 16 आणि 23, 1 सॅम्युएल चॅप्टर 16 वर्स 23, जेव्हा जेव्हा देवाकडील दुरात्म्याची शाऊलाला बाधा होई, तेव्हा तेव्हा दावीद वीणा घेऊन आपल्या हाताने वाजवीत असे. दावीद वीणा वाजवीत असे. दावीद काय करायचा? वीणा वाजवीत असे. दावीद आपल्या मस्त मेंढरं वगैरे सांभाळतोय, त्याचा कळप बिळप मस्तपैकी घेऊन चाललाय. लांबून कोणतरी सांगत असेल, हे दावीदा चल, भूत लागलंय. कुणाला? राजाला. चल लवकर चल. हे अरे कळप बघा तुम्ही, मी आलो आलो लगेच आलो लगेच. हे वीणा कुठे? माझी वीणा घ्या. लगेच वीणा घेऊन, हा राजा मी आलोय, वाजव बाबा, मला त्रास होतोय. आणि मग त्याचं तंतुवाद्य चालू झालं की दुरात्मे राजाला सोडून निघून जायचे. हालेलुया.
आज ती आराधना आमच्या जीवनात असेल तर कुठलेही दुष्ट आत्मे तुमच्या जीवनात थांबू शकणार नाहीत, कुठलाही श्राप तुमच्या जीवनात थांबणार नाहीत. जेव्हा जेव्हा देवाकडील दुरात्म्याची शौलाला बाधा होई तेव्हा तेव्हा दावीद विणा घेऊन आपल्या हाताने वाजवीत असे. मग शौलाला चैन पडून बरे वाटत असे व तो दुरात्मा त्याला सोडून जात असे. आमेन. देव त्याला सुटका देत होता ज्यावेळेस दावीद तंतुवाद्य वाजवायचा. आलिशा वाजंत्री जसे वाद्य वाजवायला लागले, देवाचा आत्मा त्याच्यावरती आला. मोवाबावरती देवाच्या सेवकांना, देवाच्या राजांना विजय मिळाला. आमेन. आणि दुसरं हे उदाहरण की दावीद वाद्य वाजवायचा, त्याच्यात एवढं सामर्थ्य होतं की राजातले दुष्टात्मे निघून जायचे. आणि म्हणून हे दिवस आम्हाला खरी आराधना, स्तुती करणारं असं जीवन, एक खरं देवाच्या सानिध्यातलं जीवन आम्ही जगावं. इफिसकारास पत्र 5वा अध्याय 19व्या वचनाप्रमाणे, इफिस 5:19, स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा. आमेन. आपल्या अंतकरणात प्रभूला गायन वादन करा. आमेन. कुठं? हे बाहेर आता होईल, पण ज्यावेळेस तुम्ही इथून प्रवासात जाल बसमध्ये, आहे की नाही, तू वैभवाने आतमध्ये, हालेलुया, ते चालू राहील ना. आमेन. तो अंतकरणात कंटिन्यू चालू ठेवा ही देवाची इच्छा आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की आमेन. आपले डोळे बंद करू, आपण एक प्रार्थना करणार आहोत. पवित्र स्वर्गीय बापा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येतो. जी वचनं आम्ही ऐकली, ज्यावर आम्ही मनन केलं प्रभू, निश्चित त्या वचनाद्वारे आमच्या अंतकरणाची तू भेट घेतलीस. तुला धन्यवाद देतो. आज तुझे सर्व दासदासी आम्ही सगळे मिळून तुझकडे प्रार्थना करतो. आत्म्याने आणि खरेपणाने तुझी सेवा करण्यासाठी, तुझं गौरव करण्यासाठी आमचं सहाय्य कर. दैवी कृपा आणि अनुग्रह कर आमच्या जीवनावरती. विशेष करून प्रभू परमेश्वरा, तुला आम्ही धन्यवाद देतो. इस्रायलाच्या स्तुतिस्तवनात वसणाऱ्या आज तू या ठिकाणी उतरून आलास म्हणून तुझे आम्ही आभार मानतो. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते ऐक. आमेन. आमेन. बोलो येशू मसीह की आमेन. जोरदार टाळ्या येशूसाठी. हालेलुया.